नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिले, त्याच्यामुळे तो कितीही मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी हटणार नाही. तुला काय प्रयत्न करायचे ते कर. वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुला पण 2 लेकी आहेत जरांग्या. लाज वाटायची होती रे तुला, थोडीशी तरी शरम येऊ द्यायची होती. ज्या वेळेला माझ्या लेकींना टार्गेट करायला सांगतो तू, त्यावेळेला तुला जरा सुद्धा लाज शरम वाटत नाही की त्या लेकरांचा काय त्या काहीतरी दोष आहे का? माझ्यापुरी कुठे येऊन कधी कमेंट केली का आरक्षणाबद्दल किंवा काय? काही संबंध आहे का त्यांचा लांब-लांबपर्यंत? काही संबंध आहे का त्यांचा लांब-लांबपर्यंत? किती नीचपणाचा कळस गाठलाय रे तू आणि तुझ्या त्या बेवड्या लोकांनी. किती खालच्या थराला चाललात तुम्ही माझं तोंड गप्प करण्यासाठी. मला म्हणजे जे मी खरं बोलते ती धमक कुणातच नाही रे. आज तर लंडन मधनं फोन आलेला होता मला की मानलं पाहिजे तुम्हाला, महाराष्ट्रातलाच मराठा देशमुख आहे ज्याने फोन केला होता तो, की ताई मी महाराष्ट्रातला आहे, छत्रपती शिवरायांच्या भूमीतला आहे, मला फार अभिमान आहे. परंतु तुम्ही जे कार्य करता ना, खरंच तुमचं कौतुकच केलं पाहिजे. तुमच्या निडरपणाचं, तुम्ही ज्या तुमच्या भूमिकेशी अगदी ठाम असता. काल सुद्धा माझं ज्या वेळेला मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेले होते, एका हॉस्पिटलची केस माझ्याकडे आलेली होती आणि त्या संदर्भात मध्ये आम्ही पत्रकार परिषद घ्यायला गेलो. त्याही वेळेला पत्रकारांनी त्या ठिकाणी सुद्धा माझं कौतुकच केलेलं की भूमिका तर मांडतात परंतु त्या भूमिका बदलत नाही, त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. ही तुमची ओळख आहे ताई. फार मला बरं वाटलं. मी कुणालाही विकल्या जात नाही याचा मला फार अभिमान आहे. पण थोडं तरी ना लाजा बाळगारे तुम्ही काय करताय त्याच्या. किती खालच्या थराला जाल, किती खालच्या थराला जाल. कोण तो गणेश चव्हाण? खरंच काय मला सांगा ना. त्याने माझ्या लेकींची पोस्ट टाकली आहे, फोटो टाकलाय. अरे काय केलं त्या कोवळ्या जीवांनी तुम्हाला रे? कोपर्डीची घटना घडली म्हणून हा सकल मराठा समाज एकत्र आला. शाब्दिक तुम्ही कोपर्डीची घटनाच करताय की माझ्या लेकींसोबत? काय फरक आहे त्या घटनेमध्ये आणि माझ्या लेकींच्यावर तुम्ही जे काय आरोप लावलेत, जे काय तुम्ही बोला? अरे मला बोला ना, मी तुम्हाला काहीच बोलत नाही. तुम्ही दररोज मला किती बोलताय. मी कुणालाही उत्तर देत नाही. मी फक्त माझी भूमिका मांडतीये. जी बाई एक शब्द कुणाचा ऐकून घेत नव्हती ना ती याच्यामध्ये, कारण मला फक्त दाखवायचंय हा किती खोटारडा माणूस आहे. ह्याचा खोटा चेहरा समाजापुढे मला उघडा करायचा आहे. अक्षरशः माझ्या भावाचं निधन झालं त्याही वेळेला तुम्ही लोकांनी मला ट्रोल करायचं सोडलं नाही. त्याला सुद्धा तुम्ही गलिच्छ भाषेत बोललात. किती रे घाण. तुम्ही काय काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? फार फार तुम्ही वेगळ्याच धुंदीमध्ये आहात. त्याचं कारण मी पुन्हा एकदा सांगेल, मी खरंच सरकारचं कौतुक करेल या की हे सरकार संविधानिकरित्या चालणारच आहे. कदाचित हे सरकार जर तसं नसतं ना, मागच्या 2.5 वर्षांमध्ये जो काय आकांत तांडव माजवला होता ना महाराष्ट्रामध्ये, मग तुम्हाला कळलं असतं रे. तुमचे हे नाटकं जे आहेत ना ते अजिबात चालले नसते. तुम्हाला आतापर्यंत अर्धे निर्णय तुमच्या आतमध्ये कोंबले असते. पण काय झालं माहितीये का? खरं तर शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारने तुमचे लाड केले असं म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. कारण त्या लोकांनी काय केले, ते संविधानिकरित्या चालले, ते भावनिकरित्या तुम्हाला त्यांनी सपोर्ट केलाय आणि तुम्ही त्याचा इतका म्हणजे फार 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 तुम्ही त्या गोष्टीचा इतका गैरफायदा घेतला आणि जे काय तुमचं माजवण तुम्ही लावलेलं आहे ना ते फार भयंकर आहे. समाजाच्या नावाखाली, आरक्षणाच्या नावाखाली, ज्याला कुठंच आरक्षणाचं काहीच घेणं देणं नाहीये. आता समाजाने डोळे उघडावेत ना.
मी प्रकाश आंबेडकर हे फार ज्ञानी, एवढं लक्षात ठेवा. वंचित सोबत गेलाय ना तो, त्याचे लय हातपाय बांधले गेले, तेवढं लक्षात ठेवा. प्रकाश आंबेडकरांनी कधीही त्याला सपोर्ट केलेला नाही त्याच्या चुकीच्या वक्तव्याला. त्यांनी प्रत्येक वेळेला एकच शब्द बोललेले की हा शरद पवाराचा बाप निघाला. त्याच्या याच्यातनं ना, त्यांच्या त्या वक्तव्यामधनं तुम्हाला काय तर्कवितर्क लावायचे ते तुम्ही लावू शकता. त्याला बरोबर यांनी गुगली टाकली होती. आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी बरोबर गुगली टाकली होती त्याला. आणि त्याला माहिती होतं आता जर मी त्यांच्याकडे जाणार नाही तर माझी फार मोठी फसगत होणार आहे आता इथे, आणि फजिती होणार आहे. त्याच्यामुळं काय केलं त्यांनी, सोयीनुसार बरोबर त्यांनी ते यस हेच आता आपल्याला ठीक आहे. कारण ज्या वेळेला SIT स्थापन झाली त्यावेळेला कुठंतरी वाकडेश्वरांनी पण थोडासा हातमाग घेतलेला आहे की मी अडकायला नको म्हातारपणात मध्ये, तुला काय गोंधळ घालायचा तो घाल. मग आता याला पाहिजे होतं ना कोणतरी. हा जाणार नव्हता. हा जाणारा माणूस आहे का त्यांच्याकडे ना? अजूनही त्याच्यावर विश्वासच ठेवू नका. अजूनही तो काय करेल कदाचित लोकांना दाखवण्यासाठी जाईल, परंतु आतून अजूनही कुणाला मदत करेल हे सांगता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याचा खेळ याच्या मागचा फार मोठा असणार आहे, फार मोठा खेळ असणार आहे याच्या मागचा त्याचा, की याने वंचितकडे जायचं, बाकीच्या उमेदवारांना उभं राहू द्यायचं नाही. बघा तुम्ही, उभं राहू देणार नाही. हा मराठ्यांची पोरं हा उभं राहू देणार नाही. हा निर्णय असा घेईल, 1-2 जर सोडली तर हा बाकीच्या ठिकाणी, कारण मतं विभागल्या जाणार आहे. हा काय करणार आहे मग याच्या लोकांना सांगून महाविकास आघाडीला हा सपोर्ट कसा करता येईल. आलं ना. कारण काय झालं माहिती का, वंचितने पण काय केलेले, महाविकास आघाडी सोबतच त्यांची आघाडी आहेच ना, जोडल्या गेलेले आहेत ना त्यांना पण. ते त्यांनी सांगितलं की बाबा मी आघाडीमध्ये नाही असं मी अजून बोललेलोच नाही. त्यांचे आणि त्या वाकडेश्वरांचे विचार अजिबात जुळत नाही. त्यांनी सांगितलं मी फक्त बाळासाहेबांच्या विचारामुळं मी ह्या माणसासोबत जोडल्या गेलेलो आहे, यांच्यासोबत जोडल्या गेलेलो आहे. त्यांनी स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली आहे. परंतु